आपलं देखील या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आम्ही चाललेलो आहोत एका लग्नासाठी. लग्नाला जाताना इथे मस्त ऊस होता, तेही आम्ही शूट केलं आणि दिवस मावळताचा वेळ होता म्हणून भारी वातावरण झालं होतं. तर तिथे गेलो. जाताना इथे आज मस्त चढ होता, तिथे गेलो तर मस्त असं डेकोरेशन झालेलं होतं. डेकोरेशनमधून मंडपाच्या आत जाताच आम्ही नवरीला भेटलो. बघा, नवरी मस्त रेडी झालेली होती. तर वरातच नवरदेवाची वरात म्हणजेच परण्या चाललेला होता. तर शूट केला आणि पुढे निघालो. मिरवणूक पाहून झाल्यानंतर आम्ही गेलो जेवणाच्या मंडपात. तर तिथे मस्त असं जेवण चालू होतं आणि आम्ही लगेच बसलून घेतलं. ते झालं की तोपर्यंत नवरदेव आला होता. तिथून मग आम्ही मंडपात जाऊन बसलो. मंडपात मस्त वराड आलेलं होतं, मस्त खूप सारं. हे बघा, खूप मोठं वराड आलेलं होतं. तिथेच आम्ही जाऊन बसलो. हे बघा, मस्त सजावट तर खूपच छान होती. बघा, त्यांची प्री-वेडिंग पण दाखवायचं काम चाललेलं होतं. मस्त प्री-वेडिंग पण खूप छान होती यांची. ती पाहिलीनंतर हे बघा, प्री-वेडिंग व्हिडिओ पण आहेत, ते शूट केले. हे बघा, त्यांचं सजावट तर खूप छान होती, आवडली मला. त्यानंतर आम्ही एंट्री झाली, नवरदेवांची एंट्री झाल्यानंतर पुढे बघा, एंट्री तर खूप भारी केली यांची. त्यानंतर एका व्याख्यात्याने खूप मस्त असं या लग्नाचं कौतुक केलं. हे बघा, याच महाराष्ट्राच्या मातीतील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील या माऊली लॉन्स मध्ये हा विवाह सोहळा संपन्न होतोय. आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेला हा प्रचंड जनसमुदायाचं नंतर मंगलाष्टका झाला. या शुभ मंगल प्रसंगी शिवविवाहाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या गाव. त्यानंतर एका गायकाने सुंदर असं गीत सादर केलं. अशा प्रकारे हा लग्न सोहळा पार पडला. चला तर मग बाय बाय.